तर नमस्कार मित्रांनो. थंबनेल बघून तुम्हाला काही गोष्टी तर क्लिअर झाल्या असतील, की आपण आपल्या इंडियाचा जो बजेट आहे, तर 2026चा तो बजेट थोडा आपण इथे डिस्कस करणार आहोत. नेमकं कसं राहील, काय राहील, स्टॉक मार्केटवर कसा इम्पॅक्ट होऊ शकतो त्याचा, त्या गोष्टी आपण आज बघणार आहोत. तर व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी एक डिस्क्लेमर देऊन देतो, की आपण हे फक्त एज्युकेशनल व्हिडिओ म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट एज्युकेशनसाठीच बनवत असतो. यामध्ये आपण कुठली बायिंग, सेलिंग कुठलीही रिकमेंड आपण करत नाही. ठीक आहे. तर मित्रांनो व्हिडिओला स्टार्ट करूया. तर बजेट म्हणजे काय? नेमकं बजेट काय असतो ते आपण आज बघून घेऊ. सरकारचा वार्षिक फायनान्शियल प्लॅन असतो मित्रांनो हा. ठीक आहे. यामध्ये काही-काही कोणत्या-कोणत्या गोष्टी इन्व्हॉल्व असतात. इन्कम टॅक्स असेल, ठीक आहे. टॅक्स पॉलिसीज असतील, वेलफेअर स्कीम्स असतील. तुम्हाला इथे दिसत असेल, की ह्या ज्या गोष्टी असतात, ज्या इंडियन इकॉनॉमीसाठी महत्त्वाच्या आहेत, त्या गोष्टी इथे डिस्कस केल्या जातात बजेटमध्ये. ठीक आहे. तर आपल्याला की एक्स्पेक्टेशन काय-काय आहेत मित्रांनो? तर ते आपण आज बघणार आहोत. की एक्स्पेक्टेशन असे आहेत, की मिडल क्लास जे आहेत, आपले मिडल क्लासचे लोकं आहेत, त्यांच्यासाठी टॅक्स रिलीफ भेटू शकतो. ठीक आहे. तर आपण कदाचित असा विचार करू शकतो, की मिडल क्लास लोकांसाठी टॅक्स रिलीफ हा कुठेतरी एक संभावना आहे, की ती मिळू शकते. ठीक आहे. निर्मला सीतारामन आहेत, त्यांच्याकडून थोडंफार आपल्याला एक्स्पेक्टेशन आहे, की ते आपल्याला टॅक्स रिलीफ होऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर सेकंड पॉइंट आहे तुमचा इन्फ्रास्ट्रक्चर पुश. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट. इंडिया सगळ्यात आता ग्रोइंग कंट्री होत आहे मित्रांनो. ठीक आहे. खूप असे इन्व्हेस्टमेंट बाहेरून येत आहेत इंडियामध्ये, की ज्या इन्फ्रास्ट्रक्चरला डेव्हलप करतील. ठीक आहे. तर तुम्ही बघणार तर इन्फ्रास्ट्रक्चरच्या ज्या कंपनीज आहेत, त्या तुम्ही वॉच लिस्टमध्ये ॲड करा. त्या कंपनीज वॉच करा, की नेमकं त्यावर इम्पॅक्ट कसा होतो, कोणत्या कंपनीला कसा कॉन्ट्रॅक्ट मिळतो किंवा किती किती करोडचा म्हणजे किती करोडचा कॉन्ट्रॅक्ट असतो, हे सगळ्या गोष्टी तुम्ही तिथं बघू शकता. थर्ड आहे तुमचं मॅन्युफॅक्चरिंग अँड मेक इन इंडिया तयार करण्यासाठी. मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस खूप महत्त्वाची आहे मित्रांनो, ठीक आहे. तर मॅन्युफॅक्चरिंगमध्ये सुद्धा तुम्ही ते स्टॉक्स ऑब्झर्व्ह करू शकता. नंतर फोर्थ आहे तुमचं ॲग्रीकल्चर आणि रूरल सपोर्ट. ॲग्रीकल्चरसाठी खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत मित्रांनो ह्या. ॲग्रीकल्चर आपल्या इंडियामध्ये ॲग्रीवर खूप जास्त चांगल्या पद्धतीचा बजेट येत असतो. ठीक आहे. यावेळेस सुद्धा आपण एक्सपेक्ट करतोय की तसाच बजेट यायला हवा. नंतर येतं तुमचं ग्रीन एनर्जी अँड ईव्ही. हे सेक्टर सुद्धा आता बूमिंग सेक्टर आहे इंडियामध्ये. ठीक आहे. यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने एक बूम येऊ शकतो भविष्यात. ठीक आहे. यामध्ये तुम्ही सोलर बघू शकतात. म्हणजे सगळ्याच गोष्टी आहेत. ईव्ही कार आहेत. ठीक आहे. बॅटरी मॅन्युफॅक्चरिंग आहेत, सोलर आहेत. ठीक आहे. म्हणजे बऱ्याच ज्या गोष्टींपासून इलेक्ट्रिसिटी निर्माण होऊ शकतो. ठीक आहे. किंवा इलेक्ट्रिसिटीपासून कुठल्या-कुठल्या पद्धतीने फायदा होऊ शकतो. हे सेक्टर तुम्हाला तिथे बघायला मिळतील. नंतर आहे तुमचं मिडल क्लास लोकांना या गोष्टीचा फायदा. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो, की ह्या बजेटमधून आपल्याला जर इन केस इन्कम टॅक्स स्लॅब असतो, तो तिथं जर रिलीफ मिळाला ना, तर चांगल्या पद्धतीचं आपल्या मिडल क्लास लोकांना एक चांगल्या पद्धतीचं एक अपेक्षा असते, की ह्या गोष्टी कमी व्हायला पाहिजे. ठीक आहे. आणि स्टँडर्ड डिडक्शन वाढण्याची शक्यता असू शकते. बट आपण ते येणाऱ्या बजेटमध्ये नक्की बघू. हे फक्त एक संभाव्य आहे, की कदाचित असं होऊ शकतं. ठीक आहे. नेक्स्ट आहे तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर बूस्ट. मग इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये काय-काय येतं मित्रांनो? रोड्स आणि हायवेज. ठीक आहे. तर रोड आणि हायवे आता इंडियामध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम चालू आहे. सगळीकडे हायवेज तयार होत आहेत. सगळ्यात म्हणजे गावागावामध्ये हायवेज तयार होत आहेत. तर तुम्ही रोड्स आणि हायवेज ते बघू शकतात. किती डेव्हलप होतंय ते. ठीक आहे. रेल्वेज आणि स्मार्ट सिटी म्हणजे आपल्यामध्ये इंडियामध्ये मित्रांनो रेल्वेवर खूप जास्त बजेट चांगल्या पद्धतीने रेल्वेवर आहे. म्हणजे दिला गेलेला आहे, की तिथं रेल्वेवर चांगल्या पद्धतीने इम्पॅक्ट होऊ शकतो. स्मार्ट सिटीज प्रत्येक ठिकाणी स्मार्ट सिटी होण्याच्या मार्गावर आता इंडिया आहे. ठीक आहे. प्रत्येक सिटी ही स्मार्ट सिटीसारखी झाली पाहिजे. नंतर येतं तुमचं रिन्युएबल एनर्जीज प्रोजेक्ट्स. ठीक आहे. रिन्युएबल एनर्जीज खूप चांगल्या पद्धतीने याच्यामध्ये सुद्धा आता ग्रोथ बघायला मिळते आहे. नंतर येतं तुमचं मॅन्युफॅक्चरिंग अँड मेक इन इंडिया. मॅन्युफॅक्चरिंग खूप चांगल्या पद्धतीने मित्रांनो हे अपेक्षित आहे. इथं पण सुद्धा आपल्याला चांगला बजेट भेटू शकतो. ठीक आहे. यामध्ये पी-एल-एम स्कीम एक्सटेंड आहेत. नंतर एम-एस-एम-ई सपोर्ट आहे. स्टार्टअप इकॉनॉमी बूस्ट म्हणजे स्टार्टअपसाठी पण चांगल्या पद्धतीने इथे काहीतरी एक प्लॅन होऊ शकतो. ठीक आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ॲग्रीकल्चर. ॲग्रीकल्चरसाठी इंडियन गव्हर्नमेंट चांगल्या पद्धतीने सबसिडीज फार्मरसाठी आणते. ठीक आहे. तर त्या गोष्टी तुम्ही बघू शकता, की फार्मरसाठी सबसिडी कोणत्या-कोणत्या आहेत. त्या सबसिडीमध्ये कुठले स्टॉक्स ते फार्मिंग सेक्टरमध्ये चांगल्या पद्धतीने फ्लो करतायत किंवा चांगल्या पद्धतीने वर्कआउट करतायत, चांगल्या पद्धतीने म्हणजे परफॉर्म करतायत. त्या गोष्टी तुम्ही इथं वॉच लिस्टमध्ये ॲड करू शकता. ठीक आहे. नंतर येतं तुमचं क्रॉप इन्शुरन्स ते तुम्हाला भेट भेट बघायला मिळू शकतं. नंतर इरिगेशन प्रोजेक्ट्सवर कुठले-कुठले स्लॅब मिळतायत, इरिगेशन प्रोजेक्टवर कुठल्या-कुठल्या मदत मिळते फार्मर्सला ते तुम्ही इथं बघू शकता. नंतर येतं तुमचं ग्रीन एनर्जी अँड ईव्ही, सोलर, वाईंड आणि प्रोजेक्ट्स. ठीक आहे. या सेक्टरमध्ये खूप चांगल्या पद्धतीने एक बूमिंग येतोय मित्रांनो.
प्रोजेक्ट्स ठीक आहे. मग या गोष्टी तुम्ही इथं बघू शकतात, की आत्ताच्या सध्याच्या कंडिशनमध्ये ग्रीन एनर्जीवर चांगल्या पद्धतीने इंडियन गव्हर्नमेंट चांगल्या पद्धतीने काम करते ठीक आहे. तर नेक्स्ट आहे तुमचा ईव्ही इंटरनॅशनल बॅटरी मॅन्युफॅक्चरिंग याच्यावर सुद्धा मार्केट चांगल्या पद्धतीने काम करत आहे ठीक आहे. नंतर ह्या सगळ्यांचा इम्पॅक्ट स्टॉक मार्केटवर कसा होऊ शकतो? तर ग्रोथ फ्रेंडली जर बजेट जर आला ना, तर निफ्टी सेन्सेक्समध्ये चांगल्या पद्धतीने रॅली तुम्हाला बघायला मिळू शकते ठीक आहे. आणि जर इनकेस टॅक्स तर थोडंफार इकडे-तिकडे झालं 19-20 तर मग शॉर्ट टर्म व्हॉलॅटिलिटी तुम्हाला इथं बघायला मिळू शकते. ठीक आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इन्व्हेस्टरने स्ट्रॅटेजी कशी यूज करावी किंवा कसं फॉलो करावी. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपला बजेट जो आहे तो हिस्ट्रीत फर्स्ट टाईम असं होतंय, की आपला बजेट रविवारी येतोय आणि त्या दिवशी सुद्धा मार्केट ओपन आहे आपलं. ठीक आहे. तर रविवारी 1 तारखेला बजेट येणार आहे. तो बजेट रविवारी हे मार्केट सुद्धा ओपन आहे. ठीक आहे. तर यामध्ये तुम्हाला गोष्टी कोणत्या-कोणत्या बघायच्या आहेत, की फोकस ऑन स्ट्राँग फंडामेंटल स्टॉक्स. ठीक आहे. तर हे स्ट्राँग फंडामेंटल जे स्टॉक्स आहेत त्याच्यावर तुम्हाला फोकस करायचा आहे. सेक्टर वाईज रोटेशन काय असतं ते तुम्हाला समजू आपण नक्कीच व्हिडिओ याच्यावर पण नक्की आणू. आता सध्याला फक्त आपल्याला या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. नंतर लाँग टर्म दृष्टिकोनाने आपल्याला कुठला स्टॉक चांगल्या पद्धतीने रॅली देऊ शकतो, ह्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही जर बघितलं तर आपला हा एक एकंदरीत व्हिडिओ होता, शॉर्ट व्हिडिओ होता. त्यामध्ये आपण डिस्कस केलेलं आहे, की नेमकं आपल्याला आपल्या बजेटमध्ये कोणत्या गोष्टी बघायला मिळू शकतात. ठीक आहे. तर हरकत नाही मित्रांनो. हा आपला एक शॉर्ट व्हिडिओ होता. आपण नक्कीच 1 तारखेला लाईव्ह सेशन जर करता आलं तर आपण नक्कीच लाईव्ह करू आणि आपण बघू नेमकं कोणत्या पद्धतीने चांगलं आपल्याला अ, बजेटमध्ये आपल्याला बघायला मिळतं. ठीक आहे. आपल्या स्टॉक मार्केटसाठी सुद्धा मार्केटमध्ये एक चांगल्या पद्धतीने मॅडमांनी म्हणजे सीतारामन मॅडमांनी चांगल्या पद्धतीने एक थोडंफार जर थोडी सूट दिली टॅक्सेसवर तर मग आता म्हणजे चांगल्या पद्धतीने मार्केटमध्ये एफ-आय-आयज अजून एंट्री घेऊ शकतात. ठीक आहे. चलो गाईज थँक सो मच. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा. बजेटवर कसा रिएक्शन आहे तुमचं ते सुद्धा जर तुम्ही अपेक्षित असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. ठीक आहे. थँक